का भाई एक गोष्ट विचारू का? एक गोष्ट विचारू का? मला आनंद घेऊन राहिला पण आज. तुले कायचा बापा आनंद झाला? कायचा आनंद झाला सांग, विचार. कोणती गोष्ट होय तर बापा विचार. का आपली अभि अभि दादा नीता त्याचं चांगलं झालं वाटते. खूप आनंदात दिसून राहिल्या, लय आनंदात दिसून राहिल्या त्या. होय, सकाळपासून ते मला आनंदात दिसून राहिली. चांगलं आहे ना. चांगलं हो बिचारीचं आणि त्याचंही चांगलं हो. नाही तर कशी फुगटली राही ना. आज मला म्हणे त्याच्यासाठी पोहे करतो म्हणे. पोहे केले ना तिनं, सगळ्यासाठी केले, आनंदानं केले ना. बिचार सकाळी काय उठली ते ना माझ्यासोबत चांगली बोलल्या. आज श्यामजीले श्याम भाऊ म्हणे, नाही तर त्याला श्याम घेऊन करे. आज आज चांगला मूड वाटला. झालं वाटते बाई, चांगलं झालं वाटते. दादासोबत बोलल्या वाटते त्या. माझ्यासोबत मला मस्त बोलले त्या. आणि मला म्हणे तू साडी घाल जो म्हणे, मायवली आपण बाहेर जाऊ म्हणे 4-5 वाजता म्हणे, मस्त गुपचूप गुपचूप खाऊ म्हणे. आणि आज म्हणे दादाच्या सावडीचं टाकलं ना, अप्पे टाकले ना त्यानं. मला म्हणे मिक्सरातून काढून देतो म्हणे, मी करून म्हणे रात्री. म्हटलं आपण दोघे करू. नाही म्हणे मीच करतो म्हणे, दादाच्या आवडीचा करून राहिले त्या पदार्थ. दादाला आनंदी बनवासाठी करून राहिले ते. कशीच बोलले नाही ना. झालं बरं झालं, बोलते तर बोललीच पाहिजे. किती दिवस बाई. उद्या आम्ही 4 वाजता मग फिरायला जातो. मग तिकडून आलं का मस्त अप्पे करा लवकर काम करा आणि आराम करा आणि मग जा बाहेर. आरामही करा जराशा, नुसत्या कामच नका करू. हो आई जातो. मी धुणं टाकतो, ताई करून टाकते ताईचा स्वयंपाक आहे तर. मी धुणं टाकतो इकडे, लवकर मोकळे होते. तुम्ही धुवून घे ना अंगड. किती वेळ बसता आई तुम्ही? अंगड धुवून घेत जा ना, मोकळे करत जा. 12 वाजून राहिले, तुम्ही अंगोडले करत. मग तुझ्यासाठी माझे कपडे अडले राहते ना धुवाचे. हो बाई, तू तिकडे जराशी जाय, मी आंघोळ करून घेतो. बरोबर तू कपडे काढून देतो, तुला मोकळे करतो मी. श्याम खुशच आहे रे. आज बोलली ना नीता, बोलली ना माझ्यासोबत आणि चांगली बोलली. आणि म्हणे माझं चुकलंच म्हणे, आणि माझ्यासोबत असं झालं म्हणे. मी म्हटलं आपण एकामेकापासून काही लपून ये. तर मग तिने लगेच मला सांगितलं, श्याम भाऊजीनं म्हणे मला मदत केली म्हणे. आणि मी म्हणे तुमच्यासारखी फसत होती म्हणे, मलाही म्हणे असं सगळं सांगितलं तिनं. पण काहीच लपून नाही ठेवलं. असं म्हटल्याबरोबर मी पण तू हे मला याच्यातून काढलं. याच्यात मी तू हे म्हणजे कधीच विसरू नाही शकत. तर असं बोलतो मी का परका आहे का? मी परका असून तर काहीतरी. आणि तुझा भाऊच आहे ना, भाऊ भावासाठी करून येत मग कोणासाठी करून? आम्ही मित्र माझे मित्र एकामेकासाठी धावून येते. भाऊ भावासाठी धावून आला तर काही विषय आहे का? आपण एकामेकाला संकटातून काढून नये तर मग दुसरं कोण काढून आपल्याला? कोणती गोष्ट लपून नको ठेवतो माझ्यापासून. किती काय संकट आले तर एकामेकाला सांगायचं. लपून ठेवलं ना गोष्टीच्या वाढते. म्हटलं मग हो माझं चुकलंच माझं. मला वाटलं का आपलं असं कसं बा कोणी मान्य करून, म्हणून मी सांगितलं नाही रे, नाही तर सांगितलंच असतं रे. मलाही आपल्या मानाचं भीती वाटत होती. दादा आमचा तुझ्यावर विश्वास नाही तर मग कोणावर विश्वास? आपणच आपल्यावर विश्वास असते ना. हो ते तर मला माहीतच आहे तुम्ही कधी साथ देता म्हणून. पण आता कसं ते एखाद्या डाव असं होऊन जाते, चूक होऊन जाते माणसाकडून. तिने सगळं सांगितलं मग कसं झालं म्हणून, काय झालं म्हणून. ते तशी माझ्यापासून काहीच लपवत नाही ते काही की तसं ते बोलायला आहे, पण तिचं मन सप्पा आहे तसं. हो तशा आपल्या वहिनी चांगल्याच आहे म्हणा, तशा जराशा रूढ आहे पण चांगल्या आहे त्या. मित्राला पण लय धन्यवाद मानतो बा मी. त्या मित्रासारखा मित्र नाही पण मस्त. पण त्याला लय नॉलेज आहे पण याच्यातलं. मला किडा आहे वाटते याच्यातला. हो दादा खूपच आहे, तो हुशार आहे त्या बाबतीत. आणि त्यानं तशा लय केलं, सॉल्व केलं सगळं. दादा अधिक जर कधी मला तिचा फोन आला तर सांगशील ना त्या बाईचा, आणि काही म्हटलं तर सांगशील. मी डायरेक्ट ब्लॉकच करून टाकला नंबर. डोक्याला लोचा कुठून लावून घेत बसतो, याचं कामच नाही आहे. मग ठीक आहे, जर कमी जास्त काही झालं सांगशील मला. हो आता पहिलेच तुलाच सांगतो ना सगळं काही. आज तर आपल्या घरात सगळं आनंदाचं वातावरण वाटून राहिलं. सगळे चेहरे आनंदी दिसून राहिले बा. ना बाबा कसं नाही आज आनंदी राहणार. सगळ्यांचं टेन्शन मोकळं झालं. आपल्या दादाही टेन्शन मधून बाहेर निघाला. तर आनंदाचं वातावरण राहील ना, चांगलंच आहे ना. पार्टी ना काही कोर्टच राहू देन का आम्हाला बा. टेन्शन कशाला घेता? नीतानं आज मस्त अप्पे ठेवले टाकले. मस्त अप्पे करणार आहे म्हणते ती रात्री. तर मस्त आपण त्याच्यावरच ताव मारू ना सगळेजण. तर आपल्या आवडीचाच पदार्थ आहे मस्त. मग आज तर मस्त जमलं. बाबा हरभरा सांगून झाला तर झालं का? मग पुढं काय सुरू आहे आता? बाहेरचं काय काम सुरू आहे आपल्या वावरात? नाही थोडंसं वाहू द्यायचं आहे आणि मग आपण काढून घेऊ ट्रेशरनं सगळा. एखादं मग मोकळा करू असं होऊन जाते. मग घरी आणला का विकायला टाकून देऊ. काय जास्त दिवस ठेवायला पुरत नाही. हो बाबा काय टेन्शन जास्त घेऊ नका तुम्ही. जास्त टेन्शन नका घेत जाऊ. जेवढा भाव आला तेवढा विकून टाक जा. काय करता? नाही तर आपल्याला पैशाची गरज नसेल तर ठेव नाही तुम्ही. त्याच्यात काय विषय आहे? भाववाढीपर्यंत ठेवूच आपण. कसं आहे ना आपल्यापेक्षा पैसा बिसा सब आहे ना. मग कायले लगेच विकून टाकायचा. हो बाबा तुम्हाला जसं पडतं तसं करा. तुम्ही ते बरोबर पहा तुमचं काय आहे तर. फक्त तुम्ही मजुरी टेन्शन घेतो. मजुरीचे पैसे लागले का आमच्यापासून घेत जा. कुठं टेन्शन घेतो रे तुम्ही देता नाही मी. मला कोणतं टेन्शन आहे? फक्त पाय नाही मला पाण्याचे पैसे जमा करणार आहे. मला कोणतं टेन्शन आहे? तुम्हाला दोघांना टेन्शन जे आहे ते. बहिणीता शांता कुठे गेली? शांता कुठे आहे जायची? आजीबाई माझी सासू आहे आंघोळ करून राहिल्या त्या. तोपर्यंत आई येईपर्यंत बसा ना तुम्ही. बसा बाई. आजकाल बसताना येत खुर्ची शिवाय बसताना येत. पण आता मी बसली तू म्हणे तर बस म्हणून. हो आजी मग मला खुर्ची कोणी मागितली? दिली नसती का मी?
असं असं सांगायचं ना का बसता येत नाही खाली, मी बसत नसतो खाली बा. बाई काय कोणाला त्रास म्हणून मॅम नाही म्हटलं तुले. कोणता आजीबाई त्रास आहे सांगा बरं तुम्ही? मागतले असते काय झाले? दुखण्याच्या पडायला असते का आजकाल? सगळ्यालेच आहे दुखणे. खाली बसताना टोंगाय गिंगाय दुखते त्याच्यामुळे होत असते म्हणून म्हटलं आजी. म्हणाचं ना असं असं म्हटलं नाही तर कसं होईल? हो बहिणी तर मागा लागत होतं मला असं वाटतं काय दुसऱ्याला त्रास द्यावा बा म्हणून नाही मागत मी. आता मागत जाईल याच्या पुढं का त्यासाठीच 12 एक वाजून राहिली. अंघोळच व्हायची आहे काय? आणि धुणं धुवा धुणारी ना किती वेळ असता धुणं धुवा? बरी आहे हो तुझी सासू एवढ्या वेळपर्यंत आंघोळ करायची राहू देत असते काय? काकू मा सासूची का नाही आंघोळ झाली असती पण मा पोराला वागवता तरी वेळ होते ना. माय पोरग कसं सुचून देतात. आता मग मी काम करत असली म्हणजे त्या वागवते मग होते त्याला वेळ. तशा काय त्या काही तशा करते काय? नाही तर त्याची तर 8-9 वाजता होय आंघोळ. आता या पोराच्या एवढं वेळ होते. असं 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 आहे काय? मी याच्यासाठी आलती का बा 12 वाजून राहिले चालतं का म्हणत होती. कीर्तन ऐकाले 8-10 दिवस कीर्तन आहे म्हटलं तिथंच राहू बा अशी म्हणत होती मी. 10 दिवस कीर्तन आहे तर मग काय तुम्ही काय त्या गावाला का जाणं येणं करा का? इथं घरून जाणं येणं करणार का तिथं राहून राहिल्या? नाही तिथं म्हाताऱ्या बुड्या वाड्यासाठी राहायची सोय आहे सगळ्यासाठी सोय आहे. 8-10 दिवस राहते कीर्तन म्हणजे दूर पडते ना ते जरा अंदर गाव आहे ते मंदिर आहे अंदर आहे म्हणून. तर मग आम्ही म्हटलं का आम्ही सोबत जातो बा म्हाताऱ्या बुड्या वाड्या आणि शांतीला सांगून पाव कीर्तनात जायसाठी 8-10 दिवस राहा लागते. आणि जर आपल्याला एसटीनं जायचं असलं तर जाऊ शकतो ना आपण रोज. ते वाटत बाई माय सासू तिथे येईन म्हणून राहीन म्हणून. माय सासू लागून एकदाची गाडीनं अपडाऊन करून एकदाची रोज जाणं येणं करत जाईल पण ते राहणार नाही मला नाही वाटत. तिले एवढं येते काय? 2 सुना आहे ना तुम्ही? काकू आम्ही 2 जरी सुना आहे त्याचं तर घरातून निघाले मन झालं पाहिजे. त्याला गमत नाही ना नातवाशिवा म्हणून तशा म्हणते त्या येतच नाही. पाय ना तुम्ही मी काय म्हणतो तो काही मनाई करत नाही. आम्ही त्याला कधी जा म्हणतो कुठेही जा म्हणतो त्याच मन नाही करत ना घरून निघाले. त्याला घरातच गमते. झाय बाप्पा तुझी सासू घर नाही सोडत अशी कशी? आम्ही तर किती दिवस राहतो म्हटलं किती दिवस तर चांगलं मैत्रिणी मजा येते. घराच्या घरात राहिल्यापेक्षा आम्ही मस्त 8-10 दिवस तर गमत जीवाले. सगळ्याचे विचार असते. तुमचा विचार अलग त्याचा विचार अलग आपापलं मत असते म्हणा तसंही आहे. किती वेळा होत्या सासू काय दिवसभर आंघोळ करते का तू सासू? काकू झालीच त्याची आंघोळ येते जाता थांबा. नाश्ता करता काय? नाश्ता कर ना. करत असेल तर भूक लागली असेल तर. बापा मा घरीच केलता लय मोठा नाश्ता केलता मासुनीनं थोस्त खाल्ल्याने जाय. आता त्या घरी कुठं खाऊ बापा मा पोटात जागा नाही काही नाही काय तुले म्हणा का दे म्हणून. थकत असेल तर घ्या बा मी काही जबरदस्ती करत नाही. का हो कायसाठी आल्या काय म्हणत होत्या? त्याच्यासाठी आली का बा कीर्तन आहे म्हटलं 8 दिवस आपल्या त्या गावाच्या पाशी 8 किलोमीटर आहे नाही काय तिथं कीर्तन काल आहे म्हटलं. आम्ही सगळ्या चाललो आपल्या खेळीतल्या बुड्या बाड्या. तू चालतं का बा म्हटलं? काय चाली मी म्हटलं अधिक तू म्हणशील का सांगितलं नाही बा म्हणून सांगून द्या म्हटलं. आम्ही चाललो तर आज रात्री जातो म्हटलं त्याचीच गाडी ते फुकटा तर घेऊन जाते. पैसे लागते का तिथं आणून देते. बाप्पा मी नाही येत मा घरून निघणंच नाही होत. मी नाही येत नातू आहे मला त्या गीताला मी टाकून नाही येत. त्याशिवाय नाताला कोणी पाहतच नाही जशी अशी करतं. मी शेवटच्याच दिवशी काल्याच्या दिवशी आता काही येत नाही मी. आणि तुम्ही जात असेल तर जा बाप्पा मी नाही येत. ठीक आहे मी त्याच विचारायला ती तुले मग जातो आता. नाश्ता गिस्ता काही कर ना नाश्ता. हो त्या सुनी विचारलं नाही म्हटलं मी तिले मला भूकच नाही आहे. फक्त मी तुला विचारायला चाली नाही तर मग म्हणत होती तू का नाही बा मला सांगितलं नाही बऱ्याच बाया आहे बा.